मुख्याध्यापक सर भालेराव सर आणि गवई मॅडम आणि इंगळे मॅडम आणि इतर शिक्षक वृंद यांनी मला आमंत्रित केलं, त्यासाठी सर्वप्रथम त्यांना त्यांचे आभार. सगळ्यात पहिले म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा आपल्या देशामध्ये खूप ठिकाणी साजरा केला जातो. आपल्या देशामध्ये मकर संक्रांतीला विविध नावांनी पण ओळखलं जातं, जसं की तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणतात, पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये लोहडी म्हणतात आणि आसाममध्ये बिहू आणि महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत म्हणतात. आता तिळगुळाचे महत्व काय, तर तिळामध्ये उष्णता असते आणि गुळामध्ये लोह असतं. म्हणून आपण काय करतो, थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णता आणि आयन भेटावं म्हणून आपण या सणाला तिळगुळचं काय करतो, वाटप म्हणजे देत असतो एकमेकांना. त्यामधूनच आपण नवीन म्हणी पण तयार केल्या, तिळवा आणि गुळाचा गोडवा. नात्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी आपण एकमेकांना तिळगुळ देतो, हळदी कुंकू लावतो, म्हणजे एकमेकींना आपण त्या दिवशी भेटत असतो. त्याच निमित्तानं आता एक अजून संक्रांतीला आपल्याकडं इथं नाही मला पतंग उडवताना दिसत कोणी, पण शहरामध्ये खूप असं पतंग उडवतात. तर ते पतंग उडवण्याचं कारण काय आहे की पतंग उडवताना काय होतं, जे आपल्या घरची मुलं असतात, माणसं असतात, ते छतावरती उभे राहतात आणि पतंग उडवतात. त्या निमित्तानं काय होतं, माणसं थोडा वेळ आपल्या छतावरती उभे राहतात आणि पतंग उडवतात. तेव्हा त्यांना काय होतं, सूर्यकिरण असतात, सकाळची कोळी सूर्यकिरण ती त्यांच्या अंगावर पडतात, त्यांना उष्णता भेटते आणि त्यांना सूर्यकिरणामधून त्यांना व्हिटॅमिन डी भेटतं. हळदी कुंकू म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाहीये, तर तो स्नेह, मिलन आणि आदरातिथ्याचं एक प्रतीक आहे. आदरातिथ्य का म्हणलेलं आहे, कारण आपल्यापेक्षा वयस्कर महिला आपल्याकडे येतात. जसं की आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात, आपण त्यांचा तिळगुळ त्यांच्याकडनं घेतो आणि आपण त्यांचं दर्शन घेतो, म्हणजे एकमेकांना आपण मान सन्मान देतो हळदी कुंकू लावून. ज्याप्रमाणे आपण एकमेकींच्या कपाळावर कुंकू लावून सौभाग्याचा आशीर्वाद देतो, त्याप्रमाणे आपण एकमेकींच्या सुख दुःखात पण सहभागी होऊन ही आदिशक्तीची ऊर्जा जागृत करतो. म्हणजे बघा, आता तुम्ही सगळ्या एकत्र जमला की एकमेकींना हळदी कुंकू लावतात, चुपचाप लावतात का? नाही लावत. त्यामधून तुम्ही काय चालू आहे, काय नाही, कशी आहे, बरी का, असं विचारून तुम्ही काय करतात, तुमच्या विचारांची देवाणघेवाण पण करतात, तब्येतीची पण विचारपूस करतात, काय चालू आहे काय नाही प्रॉब्लेम पण विचारतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही खऱ्या अर्थाने वाण देण्याची पद्धत आहे. आता कामं सगळ्यांनाच असतात, म्हणजे काय होतं, तुम्ही सकाळची कामं करतात, धावपळीमध्ये लगेच शेतात निघतात. आम्ही जेव्हा गावात येतो तेव्हा तुम्ही गावात नसतात, तेव्हा तुम्ही रस्त्याने शेताकडे चालत असतात. बऱ्याच जणी मला रस्त्याने पण भेटतात किंवा रस्त्यामध्ये मी पण सगळ्यांना भेटत असते. तर त्यामध्ये काय होतं, आपण आपल्या घरच्यांना पण वेळ देऊ शकत नाही, घरच्यांची पण काळजी घेऊ शकत नाही. काळजी घेणं म्हणजे आपण रोजच काम करतो, स्वयंपाक करणं, भांडे धुणं, खाऊ घालणं आणि शेताकडे निघणं. स्वतःला वेळ देतो का आपण? स्वतःला आपण वेळच देऊ शकत नाही. म्हणून आपण आज असा एक संकल्प करू, सर्व कुटुंबाची काळजी न घेता स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढूया, असा आज एक संकल्प करूया. आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आरोग्याविषयी. तर आता हळदीचं महत्व काय आहे, आपण रोजच्या जेवणामध्ये हळद वापरतो. हळद काय, ही एक अँटीसेप्टिक आहे, नैसर्गिक, म्हणजे ती काय करते, जखम भरून काढायचं काम करते. तुम्ही ऐकलं असं कोणी म्हणतं पाण्यात टाकून हळद प्या, म्हणजे काय होतं, आपल्या शरीरामध्ये जी इन्फेक्शन असतं तर ते त्या हळदीमुळे साफ होतं. किंवा कुठं तुम्हाला शेतामध्ये लागलं, जुने आजी आहेत अजून, तर त्यांना पण म्हणजे लागलं हाताला वगैरे, तर ते काय करायचे, तेव्हा हळद भरायचे जखमेमध्ये, म्हणजे ती हळद काय अँटीसेप्टिकचं काम करते. आणि आता शेतामध्ये काम करताना तुम्ही काय करता, आता जर एकदा कापूस वेचायला लागला तर शेवटी आत लागेपर्यंत पाणी प्यायला थांबतं का? थांबतच नाही. एवढं झालं की मग पाणी पिऊ, एवढं झालं की मग पाणी पिऊ, म्हणजे पाणी पण तुम्ही पित नाही. तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं पण प्रमाण काय होतं, कमी होऊन जातं. म्हणून स्वतःची काळजी घ्यायसाठी आपल्याला कोणी तिथं पाणी आणून देणार नाहीये, म्हणून आपण आपलं पाणी सोबत ठेवायचं आणि 2 मिनिटं वेळ काढून जास्तीत जास्त पाणी प्यायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आता आहे की 40 वर्षानंतर, आता लेकर झाले, मुलं मोठे झाले, पण 40 वर्षानंतर काय, तेच परंपरा तुमची, घरचं काम करणं, शेतातलं काम करणं, पोरं मोठं झालं तर तेच काम चालू आहे. पण 40 वर्षानंतर आपल्याला काय करायचंय,
आपली स्वतःची तपासणी करायची आहे. म्हणजे जसं की स्तनाचा कर्करोग असतो किंवा सर्विक्सचा हे असतो, काय म्हणतात, गर्भाचा कर्करोग होणे म्हणून आपल्याला काय करायचंय, वेळोवेळी आपल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये आपल्याकडे या. नाही जमलं तुम्हाला तर माझ्याकडनं मी तुम्हाला वरती पण पाठवू शकते. तिथं आपल्याकडनं आपल्याला व्हॅन येते. जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा काय होतं, आपल्याकडे स्तनाचा किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासण्या करून भेटतात. म्हणून जर कोणाच्या अंगावर पांढरं पाणी जाणं किंवा गाठ जमा होणं असं तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटले तर लगेच तुम्ही मला येऊन सांगू शकतात. एक पॅप्समेअर म्हणून पण टेस्ट असती गर्भाशयाचा कर्करोग होणे म्हणून. ती जर आपण लवकरात लवकर केली तर आपल्याला लवकर मार्गदर्शन भेटून आपल्याला त्याच्यावरती उपचार भेटू शकतात. मला म्हणजे 2-3 आहेत ते याच्यातल्या शेतातल्या आहेत, तिकडच्या ताई आहेत ते, तर त्या आहेत आणि गाठीच्या पण आहेत. तर त्यांनी मला परत येऊन भेटलेलं नाहीये, तर सांगा त्यांना परत भेटा म्हणून, म्हणजे त्यांनाच लवकर मदत होईल. त्यानंतर संतुलित आहार. आपण काय करतो, भारी कपड्यांवर भारी साड्यांवर खूप पैसा खर्च करतो, पण आपल्याला पाहिजे तसा संतुलित आहार करतो का? नाही तुम्ही करू शकत आहारावर खर्च. पण काय होतं, आपल्या शेतामध्ये जे आपल्याला ऋतुमानानुसार जे फळं पालेभाज्या भेटतात त्या आपण रोजच्या जेवणामध्ये जर घेतल्या तर तुम्हाला त्यामधून पण सगळे संतुलित आहार भेटू शकतो. म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी, उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी, गव्हाची भाकरी, यातून पण आपण पौष्टिक वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, जेणेकरून आपल्याला काय होईल, लोह भेटन, कॅल्शियम भेटन. ठीक आहे. आणि हे सगळं तुम्हाला मी सांगू लागले, पण याच्यासाठी काय पाहिजे, आपलं मानसिक आरोग्य कसं पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. मानसिक आरोग्य जर चांगलं असलं तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊ शकतात. जर तुमचं डोकं दुखतंय, तुमचं जर छोटा मुलगा येऊन तुमच्या डोकं लावत असलं तर तुम्ही काय करणार, त्याला एक रपाटा लावून देणार आणि बाजूला करणार. का बरं? कारण तुमचं हे जे संतुलन जे ते बिघडलेलं आहे. म्हणजे तुमचं डोकं दुखतंय, जोपर्यंत तुमचं डोकं शांत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला शांत पण करणार नाही. म्हणून काय करायचं, सगळ्यात पहिले आपलंच डोकं शांत राहावं म्हणून नियमितमध्ये व्यायाम पण करायचा आहे. आता तुम्ही रोजचे काम करतो, तुम्ही म्हणशाल मॅडम तुम्हाला व्यायामाचं सांगताय, पण व्यायाम कधी करणार? आमच्या रोजच्या कामामध्ये भरपूर व्यायाम होतो, भरपूर काम करतो आम्ही. पण तुमचं काम करणं हे काय आहे, हे रेग्युलरच झालेलं आहे. तुमच्या शरीराला ती सवय झालेली आहे, म्हणून ते तुमचं रेग्युलर मध्ये येतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक 5 मिनिटं का होईना थोडस योगासन करायचं. 1 मिनिटाचं असतं ते, फक्त 10 स्टेप असतात त्याच्या. 1 मिनिटामध्ये 10 मिनिटं स्वतःला देऊन तुम्ही जर योगा केला किंवा थोडं रस्त्याने जर चक्रा मारल्या तर तुम्हाला जे तुमच्या मानेचे, कमरेचे जे त्रास असतात तर ते कमी होतात. आणि मेन म्हणजे डोकंदुखी जे असते ना, मायग्रेनचा त्रास असतो, तो पण तुमचा बरा होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्या आरोग्य केंद्रामध्ये आपण देतो सुविधा, गरोदर मातांना पण देतो, गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी. तर त्यासाठी काय करते, आपल्याला 12 आठवड्याच्या आतमध्ये गरोदर माताची आपल्याकडे नोंदणी करायची, जेणेकरून त्याला आपण सगळा लाभ देऊ शकतो. तुम्हाला जर यासाठी आपण काय करतो, जर 12 आठवड्यात जर नोंदणी झाली तर त्यांना आपण 5,000 रुपये गव्हर्नमेंट त्यांना देते, जननी सुरक्षा योजना म्हणून त्यांना आपण लाभ देत असतो. तर त्यासाठी तुम्हाला मातेचा आधार कार्ड तुम्हाला मोबाईलला लिंक केलेलं पाहिजे आणि ते आधार कार्ड नवऱ्याच्या नावाने पाहिजे, वडिलांच्या नावाकडचा असायला नको. आभा कार्ड पण काढायचे. आपल्या आशाताई आहेत त्यांच्याकडनं तुम्ही आभा कार्ड पण काढून घ्यायचे. शाळेमध्ये आपण वेगवेगळे प्रोग्राम घेत असतो, आरोग्याविषयी माहिती देत असतो. आठवड्यामधून 1 दिवस योगा घेत असते मी इथं, आणि मुलांना आरोग्याविषयी पण माहिती सांगत असते. लसीकरण करून घेणं खूप महत्वाचं आहे. आता आपल्या घरामध्ये जर 14 वर्षापासून पुढे जर मुली असेल तर त्यांना आता HPV वॅक्सिन आलेली आहे. HPV वॅक्सिन आपण कशासाठी देतोय, की स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग होणे म्हणून आपण ती वॅक्सिन देतोय. ही लस आपल्याला लग्नाच्या अगोदर 1 वर्ष अगोदर द्यायची आहे. म्हणून जर तुमच्या घरी जर मुली असतील तर त्यांचं 14 वर्षापुढची आणि लग्न करणार असेल 1 वर्षानंतर, तर अशा मुलींचे नाव तुम्ही आम्हाला देऊन आम्ही त्यांचं लसीकरण करू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्यांना पण लस भेटून जाईल. अशा खूप वेगवेगळ्या आमच्याकडं म्हणजे तुम्हाला आम्ही वेळोवेळी सांगत असतो. आरोग्याविषयी काही नवीन योजना असतात. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 15 दिवसाला नवीन योजना सुरू असते. आता परत एक योजना सुरू आहे आमच्याकडं सिकल सेलची.
सिकल सेलच्या योजनेमध्ये आपल्याला सगळ्यांची 0 ते 40 वर्षापर्यंत सिकल सेलची तपासणी करायची आहे. काही लोकांचे आम्ही केलेले आहेत, काही जे राहिलेले आहेत, ज्यांना तुमच्यापैकी जर कोणी असेल तर त्यांनी कृपया आमच्याकडं सिकल सेलची तपासणी करून आपण सिकल सेल निरोगी आहोत अशी स्वतः खात्री करून घ्यावी. आणि काही समस्या असेल तर तुम्ही मला येऊन भेटू शकतात. तुम्हाला मी माझ्याकडनं शक्य झालं तर औषधोपचार देऊ शकते, नाही झालं तर वरच्या तिकडे पण मी तुम्हाला रेफर करू शकते. एवढं बोलून मी माझं